तन्वी, तू अशी लाजताना खूप सुंदर दिसतेस, तो मिठी घट्ट करत बोलतो. काही वेळाने तो तिला बाजूला करत तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर करतो. तन्वी तर लाजून गुलाबी गुलाबी झाली होती. तन्वी, मला पूर्ण लाईफ तुझ्यासोबत घालवायची आहे. आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? म्हणजे एकमेकांना समजून घ्यायला अजून वेळ मिळेल आपल्याला. तू सांग, तुला कुठे जायला आवडेल? तन्वी मनात विचार करत म्हणते. हे स्वप्न तर नाही ना? मल्हार, खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मीच तुम्हाला खूप चुकीचं समजत आले. तन्वी त्याच्याकडे पाहत मनात बोलत होती. स्वीटी, स्वीटी, काय झालं? काय विचार करते आहे? मला समुद्र पाहायचा आहे. मी कधीच नाही पाहिला. तिथे जाऊन खूप एन्जॉय करायचं आहे. ओ, माझ्या स्वीटीला समुद्रकिनारा पाहायचा आहे तर. पण आता आपण गार्डनमध्ये जाऊ. तुला झोका खेळायचा होता ना? चल. अहो, पण मला आता नाही खेळायचा झोका. का गं स्वीटी, रात्री तर लहान मुलांसारखा हट्ट करत होतीस झोक्यासाठी. मल्हार तिचा हात पकडून तिला गार्डनमध्ये घेऊन येतो आणि झोक्यावर बसवतो आणि तिला झोका देत असतो. त्या दोघांना आई त्यांच्या रूममधून पाहत असतात आणि त्यांना खूप आनंद होतो. त्या देवाकडे तन्वी आणि मल्हारसाठी प्रार्थना करतात आणि म्हणतात, देवा, माझ्या मुलांना असंच हॅपी राहू दे. इकडे मल्हार तिला झोका देत त्याच्या पियेला कॉल करतो आणि काहीतरी सांगतो. तन्वी तर मल्हारकडे टक लावून पाहत असते. तोच मल्हार तिच्या जवळ येतो, पण तिला कळत नाही. तो पण तिच्याकडे एकटक पाहायला लागतो. दोघं एकमेकांमध्ये हरवलेले असतात आणि कसल्या तरी आवाजाने भानावर येतात. मल्हार तिला काळजीने विचारतो, स्वीटी, तू ठीक आहे ना? म्हणजे काही त्रास नाही ना होत आहे? अहो, मी खरंच ठीक आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमची मीटिंग पण कॅन्सल केली. स्वीटी, मला तुझ्या तोंडून मल्हार ऐकायला जास्त आवडेल अहोपेक्षा. तन्वी हसून मान हलवते आणि ते झोका खेळून त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तनू, माय स्वीटी, तो असं बोलल्यामुळे तन्वीला ते खूप आवडतं. बोला मल्हार. स्वीटी, आपण एका आठवड्यासाठी बाहेर जात आहोत आणि हो, मी आपल्या दोघांसाठी काही कपडे ऑर्डर केले आहे. ते येतीलच. ते बघ तुला आवडतात का? आणि बॅग पॅक करायला घे. आणि स्वीटी, मी काही सामानाची तुला लिस्ट पाठवेल. ते सामान आठवणीने घेशील. हो, पाठवा तुम्ही लिस्ट. तो फ्रेश होण्यासाठी जातो आणि ऑफिसला जायची तयारी करू लागतो. तन्वी त्याला रुमाल आणि वॉच देते. आज तन्वी त्याला एका बायकोसारखी मदत करत होती. त्याला पण तिचं वागणं आवडतं. आणि हो, तू आज घरीच आराम कर आणि त्रास होत असेल तर बॅग पॅक करायची राहू दे. मी आल्यावर करेल. मला ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे. ते झालं की आलोच घरी. आणि तो तिला मिठी मारून तिच्या कपाळावर किस करत निघून जातो. तन्वी तर मल्हारकडे पाहतच राहते. खरंच किती बदलले हे. आणि तिची गालात हसते. मल्हार खाली येतो आणि जानला पण मिठी मारतो आणि सांगतो, जान, तन्वी आणि मी काही दिवसांसाठी बाहेर जातोय. जान त्याचा कान पकडत म्हणतात, तुम्ही दोघं हनीमूनला जाताय ना? मल्हार हसत जानला म्हणतो, जान हळू, तन्वीला कळेल, तिला सरप्राईज द्यायचं आहे. जान त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला म्हणतात, मल्हार, मला तुमच्या दोघांसाठी खूप आनंद होत आहे. तो बाय बोलून निघून जातो. मल्हार गाडीत बसून तन्वीचा विचार करत हसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येत असते. खरं तर तो आज खूप हॅपी असतो. काही वेळातच ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याचे काम करू लागतो. इकडे तन्वी तिची पॅकिंग करत होती. जसं मल्हारने लिस्ट पाठवली होती तसं ती पॅक करत असते. पॅकिंग झाल्यावर आराम करते. काही वेळाने मल्हार घरी येतो. ती अजून झोपलेली असते. तिला बघून तिच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश होऊन त्याचं काही सामान पॅक करत बसतो. काही वेळाने तन्वीला जाग येते. ती फ्रेश होत तिचा मोबाईल पाहते. तिला तर माहितीच नव्हतं मल्हार आला आहे म्हणून. तोच मल्हार रूममध्ये येतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारतो. त्याला घरच्या कपड्यांमध्ये बघून ती त्याला विचारते, अहो, तुम्ही कधी आलात आणि मला का उठवलं नाही तुम्ही? स्वीटी, मला येऊन 1 तास झाला असेल आणि तू झोपली होती, मग नाही उठवलं तुला. बरं, सगळी पॅकिंग झाली ना? हो, झाली. चल मग तयारी कर आणि मी तुझ्यासाठी जे कपडे आणले आहेत तेच घाल. तन्वी पण मान हलवून हो म्हणते. तन्वी चेंज करायला जाते. मल्हारने तन्वीसाठी 3/4 जीन्स आणि टॉप काढलेला असतो. तन्वी पण तेच घालते. मल्हार पण आज टी-शर्ट आणि जॅकेट जीन्स घालतो. तन्वीने त्याला असल्या कपड्यांमध्ये कधी पाहिलेलं नसतं. तन्वी त्याला पाहण्यात गुंग असते. तोच त्याचं लक्ष तिच्याकडे जातं. तो तिला म्हणतो, स्वीटी, तू या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसते आहे. ती पण लाजून त्याला म्हणते, तुम्ही पण खूप हँडसम दिसताय. अहो, मला एक विचारायचं आहे, पण आपण कुठे जातोय?
स्वीटी, ते तर सरप्राईज आहे, मी नाही सांगू शकत. आणि ते दोघं खाली येतात. जानचा आशीर्वाद घेऊन मिठी मारतात. जान पण दोघांना म्हणतात, काळजी घ्या एकमेकांची आणि वेळ मिळाला तर फोन नक्की करा मला, नाहीतर तिकडे गेल्यावर विसरून जाल या म्हातारीला. आणि हो, जाताना दोघं जाताय तर येताना तिघे आले पाहिजे. त्या दोघांकडे बघून जान बोलत होत्या. आरोहीच्या तर डोक्यावरून गेलं. आई काय बोलल्या तिला काहीच कळले नाही. मल्हारला जानच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि तो तिरप्या नजरेने तन्वीकडे पाहून हसत होता. त्याचं हसणं बघून तिला करंट लागतो. आई काय बोलल्या ते, आणि ती लाजून खाली पाहते. मल्हार जानला मिठी मारत म्हणतो, जान, तुझी इच्छा लवकरच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याचं बोलणं ऐकून तन्वीला तर कुठे तरी पळून जावं असं वाटत होतं. आणि ते दोघे निघतात आणि कारमध्ये बसतात. तन्वी तर मल्हारपासून अंतर ठेवून बसलेली असते. मल्हार तिला मुद्दाम जवळ ओढतो. तन्वी दुसरीकडे पाहत मल्हारला म्हणते, अहो, आपण गाडीत आहोत, घरी नाही. तिचं बोलणं ऐकून तो एक बटन दाबतो आणि ड्रायव्हरच्या मागच्या साईडने एक पार्टेशन येतं. तन्वीने तर असं कधी पाहिलेलं नव्हतं. मल्हार तिला जवळ घेतो, तशी तन्वी पण त्याच्या मिठीत जाते. आजकाल तिला त्याच्या मिठीमध्ये खूप शांत वाटत होतं. आधी ती मल्हारला खूप घाबरत होती, पण आता तिची भीती हळूहळू कमी होत होती. ती मल्हारवर पूर्ण विश्वास करायला लागली होती. तिला आता समजलं होतं, मल्हार तिला कधीच धोका देणार नाही म्हणून. काही वेळाने गाडी फार्म हाऊसजवळ आली. आधी मल्हार खाली उतरतो आणि तो तन्वीसाठी दरवाजा ओपन करतो आणि त्याचा हात तिच्यासमोर करतो. तन्वी पण त्याच्या हातात हात देते आणि ती पण खाली उतरते. तो तिला घेऊन फार्म हाऊसच्या मागच्या साईडला येतो. तन्वी फार्म हाऊस बघून विचार करू लागली, यांनी किती सामान पॅक करायला लावला आणि हे तर फार्म हाऊसला घेऊन आले. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून मल्हार हसून तिला म्हणाला, डिअर, कळेलच लवकर आपण कुठे जातोय ते. तोपर्यंत तुला काही घ्यायचं का? ज्यूस? नाही, नको. अगं, काळजी करू नको. मागच्या वेळेला पाणी समजून ते पिलं होतं ते नाही ऑर्डर करणार मी. अहो, मला खरंच काहीही नकोय. काही वेळाने ते मागच्या साईडला पोहोचतात. तन्वी तर पाहून शॉक होते, कारण समोर एक हेलिकॉप्टर होतं. तन्वी तर भान हरपून पाहत असते, कारण या गोष्टी तिने उडतानाच पाहिल्या होत्या आणि आज ती एवढ्या जवळून पाहत होती. ते दोघं हेलिकॉप्टरमध्ये बसतात. तन्वी तर घाबरत असते. ती त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या चेस्टमध्ये चेहरा लपवते. तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं, पण तो तिला तसाच शांत बसू देतो. काही वेळाने उडायला लागतं. मल्हार तन्वीला म्हणतो, अगं, बाहेर तर बघ एकदा, आवडेल तुला. तन्वी, नाही, मला नाही पाहायचं. स्वीटी, माझ्याकडे बघ. तो तिचा चेहरा वर करतो. स्वीटी, मी आहे ना, मग कशाला घाबरतेस? बाहेर बघ. तन्वी घाबरतच बाहेर पाहते. रात्र झाल्यामुळे सगळीकडे लाईटच लाईट दिसत असतात आणि वरून पाहायला खूप सुंदर दिसत असतं. लहान मुलांना कसा नवीन गोष्टी पाहिला की आनंद होतो, तसा तन्वीला होत होता आणि तिला आनंदात बघून आपला हिरो पण हॅपी होत होता. तन्वी मनातच विचार करते, वरून तर खूप सुंदर दिसत आहे, पण आता मला भूक लागली आहे आणि एवढ्यावर तर कोणी खायला देणार नाही. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव मल्हार पाहतो आणि बॅगमधून एक पार्सल काढतो आणि तिच्या हातात देतो. ती ओपन करून पाहते तर त्यात पिझ्झा असतो. तन्वीला खूप आनंद होतो आणि भूक लागल्यामुळे ती खायला लागते. मल्हारला माहिती होतं तिला भूक लागेल, म्हणून त्याने तिच्यासाठी आधीच पिझ्झा ऑर्डर केलेला असतो. पिझ्झा खाता खाता तिच्या ओठांजवळ चीज लागतं. मल्हारचं लक्ष तिच्या ओठांजवळ जातं. कुणाचं लक्ष नाहीये हे बघून तो त्याचे ओठ चीज लागल्या ठिकाणी टेकवतो. तन्वी लाजून पुन्हा बाहेर पाहायला लागते. मल्हार मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो. तन्वी आधी घाबरत होती, पण आता बिनधास्त बाहेर पाहत होती. ते बघून मल्हारला पण आनंद होतो. काही वेळाने ते प्रवास करून त्यांच्या ठिकाणी पोहोचतात. तन्वी तर बाहेरचं वातावरण बघून जोरात ओरडत होती, अहो, बघा ना, किती सुंदर आहे हे सगळं. तो निळाशार समुद्र किती सुंदर दिसतोय. वाव, खूप मस्त आहे हे सगळं. तन्वी त्याचा हात घट्ट पकडून बोलत होती आणि तन्वीला एवढं आनंदी बघून मल्हारला पण आनंद होत होता. तो काही बोलत नाहीये ते पाहण्यासाठी ती त्याच्याकडे पाहते, तर मल्हार भान हरपून तिलाच पाहत असतो. तिला कळतं तिने त्याचा हात पकडला आहे आणि लाजून बाहेर पाहायला लागते. तोच हेलिकॉप्टर लँडिंग करत असतं. तन्वी घाबरून मल्हारच्या मिठीमध्ये जाते. मल्हार पण मिठी घट्ट करतो. दोघं खाली उतरतात आणि हॉटेलमध्ये येतात. हॉटेलमध्ये स्टाफ त्यांना वेलकम करतो. मल्हारने सांगितल्याप्रमाणे छान वॉटर व्हिला डेकोरेट केलेला असतो.
मल्हार तन्वीचा हात पकडून विलामध्ये घेऊन जातो. तन्वी तर पाहतच राहते, कारण तिला स्वप्नात असल्यासारखं वाटत असतं. त्याच्या विलाच्या चारही बाजूला निळाशार समुद्र दिसत होता. तन्वी त्याला विचारते, आपण कुठे आलो आहे? मल्हार तिला मिठी मारत म्हणतो, माझ्या स्वीटीला समुद्र पाहायचा होता ना, तर मी माझ्या स्वीटीला घेऊन मालदीवला आलो आहे. स्वीटी तुला आवडलं ना? तन्वी पण त्याच्या चेस्टवर चेहरा लपवून म्हणते, खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. मल्हार तिच्या गालावर किस करतो आणि तिला म्हणतो, स्वीटी मी फ्रेश होऊन आलोच, तोपर्यंत पहा तू हे सगळं. मल्हार निघून जातो. तन्वी तर भान हरपून सगळं पाहत असते. तन्वी बाहेर येऊन चेअरवर बसते आणि पाहत असते. काही वेळाने मल्हार येतो. तो तिच्याकडे पाहून म्हणतो, स्वीटी तू पण फ्रेश हो, तुला बरं वाटेल. त्याचा आवाज ऐकून ती त्याच्याकडे पाहते आणि पाहतच राहते. मल्हार त्याचे केस पुसता पुसता तिच्याजवळ येतो आणि तिच्या गालाला हात लावत म्हणतो, स्वीटी मला नंतर पहा, जा लवकर फ्रेश हो. तन्वी भानावर येत हो जाते. ती पण फ्रेश होण्यासाठी जाते. मल्हार तोपर्यंत त्याच्यासाठी जेवण ऑर्डर करतो. तन्वी फ्रेश होऊन येते तोपर्यंत त्यांचं जेवण पण आलेलं असतं. ते दोघं जेवण एन्जॉय करतात. मल्हारला खूप महत्त्वाचं काम असतं म्हणून तो तन्वीला म्हणतो, स्वीटी तू आराम कर, मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. अहो मी येऊ का तुमच्यासोबत? म्हणजे मी शांत राहील, बोलणार नाही. बरं चल स्वीटी. आणि ते दोघं बाहेर जातात. मल्हार कुणाशी तरी कॉलवरती बोलत होता, पण त्याने तन्वीचा हात घट्ट त्याच्या हातात पकडला होता. तन्वीला समुद्राच्या पाण्यात खेळायचं असतं, पण मल्हार तिचा हात सोडत नाही. मल्हारच्या लक्षात येताच तो कॉल कट करतो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो, स्वीटी तुला आवडलं का सरप्राईज? तन्वी पाण्यात पाय हलवत म्हणते, हो खूप आवडलं, हे सगळं खूप सुंदर आहे. बरं स्वीटी, आता खूप रात्र झाली आहे, चल आपण जाऊया. तन्वी पण मान हलवून त्याच्यासोबत चालू लागते. काही वेळाने विलाला पोहोचतात. आज तन्वी स्वतः त्याच्यात मिठी देते. मल्हारला पण आनंद होतो. तो पण तिला मिठीत घेत दोघं झोपतात. सकाळी तन्वीला जाग येते. ती उठणार तोच मल्हार तिला ओढून मिठीत घेतो. स्वीटी झोप ना, आज तुला इथेच काहीच काम नाही आहे. तन्वी पण त्याच्या मिठीत झोपते, पण तिला काही झोप लागत नाही. मल्हार झोपून जातो. तन्वी हळूच त्याला बाजूला करते आणि फ्रेश होण्यासाठी जाते. आज तिने सुंदर असा ड्रेस घातलेला असतो. तन्वी ड्रेसिंग टेबलजवळ उभी राहून तिचं आवरत होती. मल्हार मात्र बेडवर पडून तिलाच पाहत असतो आणि तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिला पाठीमागून हग करतो. गुड मॉर्निंग स्वीटी आणि तिच्या गालावर किस करतो आणि तो पण फ्रेश होण्यासाठी जातो. तन्वीला खूप भारीवालं फिलिंग येतं. ती हसून आरशात पाहते. काही वेळाने ब्रेकफास्ट करून ते बाहेर फिरायला येतात. मल्हारने पूर्ण दिवसाचं काय करायचं ते आधीच ठरवलेलं असतं. ते जेटस्की करायला जातात. तन्वी तर घाबरते, पण मल्हार तिला मागून मिठी मारतो आणि ते जेटस्की एन्जॉय करतात. पूर्ण दिवसात बरेच गेम्स खेळतात. खूप थकून जातात. दुपारी लंच करून पुन्हा बीचला फिरत असतात. तोच मल्हारचं लक्ष पॅरासेलिंगकडे जातं आणि तो तन्वीचा हात पकडून तिथे जातो. तन्वी त्याला नाही बोलत असते. तो तिला जवळ घेऊन म्हणतो, स्वीटी मी आहे ना, कशाला घाबरतेस? अहो प्लीज. नाही, तुम्ही करा, मी इथून पाहते तुम्हाला. बरं स्वीटी. आणि तो एक बोट बुक करतो. तन्वी त्यालाच पाहत असते. आतून घाबरलेली पण असते. मल्हार सेफ्टी बेल्ट लावून तयार होतो आणि तो हळूहळू मल्हार वर जाऊ लागतो. एवढ्या वर गेला की पतंगासारखा हवेत असतो. इथे तन्वीचा जीव त्याला बघून घाबरत होता. मल्हार खाली येतो आणि पाण्यात पडतो. तन्वी तर जोरात ओरडत मल्हार म्हणते. मल्हारला पण तिची काळजी वाटते. तो वर येतो आणि तन्वीला मिठी मारत विचारतो, तन्वी काय झालं, का ओरडलीस? तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणते, अहो तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे तुम्हाला काही लागलं तर नाही ना? स्वीटी मी ठीक आहे. आणि ते काही वेळाने विलाला येतात. फ्रेश होतात आणि डिनर करतात. आज खूप थकलेले असतात, तर बेडवर पडल्या पडल्या दोघं एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं लवकर उठून स्नॉर्कलिंग करायला जातात. ते बोटमध्ये बसलेले असतात. बऱ्याच आत येतात. मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो, स्वीटी स्विमिंग करताना घाबरू नकोस, मी आहे ना? तन्वी पण मान हलवून हो म्हणते. दोघं मास्क घालून समुद्राच्या आत उतरतात. तन्वी तर पाहतच राहते. समुद्रामधील ते कलरफुल मासे बघून तिला खूप आनंद होत होता. तन्वी तर लहान मुलांसारखी पाहत होती. काही वेळाने ते बाहेर येतात आणि चेंज करायला जातात. तन्वी आत जाते तर मल्हार तिला म्हणतो, स्वीटी थांब ना, आपण दोघं सोबत चेंज करू. आणि असंही मी तुला पाहिलं आहे. त्याचं बोलणं ऐकून तन्वी लाजून चेंज करायला जाते. मल्हार दरवाजाला टकटक करत तिला म्हणतो, स्वीटी ओपन कर ना.
अहो प्लीज ना, थांबा ना. आणि ती चेंज करून बाहेर येते. तन्वी खूप सुंदर असा वन पीस घालून येते. ती बाहेर येताच मल्हार तिला पकडून आत घेऊन जातो आणि तिच्या ओठांवर किस करतो. तन्वी त्याला बाजूला करत म्हणते, अहो तुमचे कपडे ओले आहे, माझे कोरडे कपडे ओले होतील. मल्हार तिला पाहत म्हणतो, बरं स्वीटी थांब, मी कपडे चेंज करतो आणि मग तुला किस करतो. आणि तो त्याचा टी शर्ट काढतो. तन्वी तर लाजून दुसरीकडे पाहते. मल्हार चेंज करून तिला मिठी मारतो. तिचं अंग तर शहारून जातं. तन्वीला खूप भूक लागली होती. स्वीटी काय झालं, अशी शांत का आहेस? काय झाले, तब्येत ठीक आहे ना तुझी? अहो मला खूप भूक लागली आहे. तो तिच्या समोर येतो आणि तिचे गाल ओढत म्हणतो, माझ्या स्वीटीला भूक लागली? बरं सांग, तुला काय खायचं आहे? तिथे गेल्यावर बघूया. काही वेळाने ते समुद्रातून बाहेर येतात आणि हॉटेलला जातात. तन्वीला भूक लागल्यामुळे ती पटापट खात होती. जेवण करून ते विलाला येतात. मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो, स्वीटी तू आराम कर. तन्वी तर पडल्या पडल्या झोपून जाते. मल्हार तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याचं काम करायला बाहेर जातो. तन्वीला जाग येते. ती फ्रेश होऊन बसलेली असते. तोच बेल वाजते. तन्वी डोअर ओपन करते तर हॉटेलमधील एक लेडी 3-4 बॅग घेऊन येते. ती तन्वीला देते. तन्वी तिला थँक्यू बोलून आत येते. ती पाहते तर तिला एक लेटर दिसतं. ती ओपन करते. डिअर तन्वी, तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप प्रश्न असतील. म्हणजे तुला वाटत असेल, एवढ्या लवकर मी कसा चेंज झालो? मी तर बदला घेण्यासाठी तुझ्यासोबत लग्न केलं, पण मी अजून काहीच केलं नाही. आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या फिलिंग मी तुला सांगेल. आणि हे गिफ्ट्स फक्त तुझ्यासाठी. लवकर तयार हो. आणि हो, तुझ्यासाठी एक गाडी पाठवली आहे, त्यात ये. लेटर वाचून तन्वीला खूप आनंद होतो आणि ती गिफ्ट पाहते. त्यात सुंदर लॉंग ड्रेस असतो. त्याला मॅचिंग ज्वेलरी, बऱ्याच वस्तू त्याने पाठवल्या होत्या. आज तन्वीला खूप आनंद होत असतो. तन्वी तयारी करायला लागते आणि बाहेर येते. गाडी पण आलेली असते. ती गाडीत बसते. काही वेळाने मल्हारने सांगितलेल्या ॲड्रेसला ती पोहोचते आणि तिला ड्रायव्हर सांगतो, तिकडे जा. तशी तन्वी तिकडे जाते. समोर पाहते तर काय, समोर गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्यांची वाट बनवलेली असते. ती हळूहळू चालत पुढे येते तर पुढे खूप मोठा हार्ट काढलेला होता. सगळीकडे कॅन्डल्स लावलेले असतात आणि कॅन्डल नाईट डिनरसाठी टेबल पण सजवलेला असतो. तन्वी तर भान हरपून पाहत असते. मल्हार तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून हार्ट शेपमध्ये घेऊन येतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो, स्वीटी, पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं मी. तू दुसऱ्या मुलींपेक्षा खूप वेगळी वाटली मला. तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यानंतर मी तुझी माहिती काढली आणि मला समजलं तुला आईवडील नाही आहे आणि तुझे काका काकू तुला खूप त्रास देतात. तुझे दुःख बघून तुझ्याबद्दल अजूनच फिलिंग वाढली. तू मारल्याचा राग तर होताच मनात, पण तुझं दुःख बघून तो राग कधी विरघळला ते मलाच कळलं नाही. आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना जागी झाली आणि तुझ्यावर प्रेम करू लागलो. तन्वी, खूप दुःख सहन केलंस, पण आता तुझं लाईफ मला सुखाने भरायचं आहे. तुझ्या ओंजळीत सगळं सुख टाकायचं आहे. आय लव्ह यू तन्वी. स्वीटी, तू तुझं पूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवशील? मल्हारचं बोलणं ऐकून तन्वीला भरून येतं. ती खाली वाकत त्याला मिठी मारते. आय लव्ह यू मल्हार. मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यासोबत घालवायला तयार आहे. आणि त्याच्या गळ्यावर किस करते. मल्हार तिला बाजूला करत तिच्या हातात रिंग घालतो आणि तिच्या हाताला किस करतो. तन्वी तर शहारून जाते. तो उभा राहतो आणि तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात पकडत तिला चेअरवर बसवतो आणि लांब जात, लव्ह यू स्वीटी, हे तुझ्यासाठी. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को ही बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे कि किसी के लिए कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता. तन्वीचे डोळे भरून येतात. मल्हार तिच्याकडे पाहत डोळ्यानेच तिला म्हणतो, रडू नको. मल्हार तिच्याजवळ जातो आणि तिला मिठी मारतो. आज दोघेही खूप हॅपी असतात. कॅन्डल नाईट डिनर एन्जॉय करून घरी येतात. ते आत येतच असतात की तन्वीला उचलून घेतो. तिला आत बेडरूममध्ये घेऊन येतो. बेडरूम फुलांनी सजवलेली असते आणि सगळीकडे कॅन्डल्स लावलेले असतात. मल्हार तिला बेडवर ठेवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो.
मल्हार त्याचे ओठ फिरवत तिच्या गालावर, ओठांवर, मानेवर किस करत असतो. आज तन्वी पण पूर्ण भानावर असते आणि त्याचा स्पर्श अनुभवत असते आणि त्याला प्रतिसाद देऊ लागते. दोघं पण एकमेकांचा सहवास अनुभवत असतात, एकमेकाच्या प्रेमात गुंतलेले असतात. खूप वेळच्या सहवासाने दोघं थकून जातात आणि एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. मल्हार आणि तन्वीचं नातं अजून घट्ट कसं होतं बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.